सरकारच्या वतीने जाहीर करण्यात येतं की 24 दिवसाची मुदतवाढ सोयाबीन खरेदीसाठी महाराष्ट्रात आम्ही देतोय। दुसऱ्या बाजूला रात्री लगेच महाराष्ट्राच्या पणन विभागाच्या वतीने जाहीर करण्यात येतं की ही करण्यात आलेली मुदतवाढ ही पूर्वलक्षी पद्धतीने लागू असल्यामुळे 6 फेब्रुवारीलाच या मुदतवाढीची सुद्धा मुदत संपून गेलेली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेब महाराष्ट्रामध्ये आले आणि सोयाबीनचा दाणा ना दाणा आधार भावापेक्षा जास्त किमतीने आम्ही खरेदी करू हे आश्वासन देऊन त्यांनी विधानसभेमध्ये मतं भाजपसाठी मागितलेली होती। आणि मोदी की गॅरंटी म्हणून जाहीर करण्यात आलेला हमी भाव हा जर शेतकऱ्यांना मिळणार नसेल, या विश्वासघाताच्या विरोधामध्ये किसान सभा आणि तमाम शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत। त्यांनी उभं केलेलं आंदोलन येत्या काळात अधिक तीव्र केलं जाईल। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं सोयाबीन हे आधार भावापेक्षा जास्त किमतीने खरेदी करावं, ते जर त्यांनी केलं नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष महाराष्ट्रात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही।